नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. प्रथम आपण अमेरिकेत काय झालं हे बघतो आणि त्याच्या आधी आपल्याला ट्रम्प साहेबांचा टॅरिफ विषयीचा आरडाओरडा पाहावा लागतो. त्याच्यामध्ये अमेरिकन मार्केट काल पडली होती, चांगलीच मंदीत होती. डाव 800 पॉईंट मंदीत गेलं होतं. त्याच्यामध्ये अमेरिकन एक्सप्रेस, JP मॉर्गन, गोल्डमन सॅक्स हे शेअर मंदीत गेले. IBMचा शेअर 13% मंदीत गेला, कारण अँथ्रोपिकनी एक क्लाउड कोड म्हणून काढला आहे. तर या क्लाउड कोडच्या द्वारे कोबोल मॉडर्नाइज करण्यासाठी हे कोड मदत करेल असं सांगितलं आणि हे सगळं काम IBM आत्ता करतं. त्यामुळे IBMचा शेअर 13% पडला. पण त्याच्या विरोधात सोनं, चांदी दोन्हीही गोष्टी वाढल्या. आज मंथली एक्सपायरी आहे, म्हणजे मोठी एक्सपायरी महिन्याच्या शेवटी जी होते ती एक्सपायरी आज आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3,484 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 1,992 कोटीची. टाटा टेक्नॉलॉजी, टॉरेंट फार्मा हे शेअर मेपासून FNOमध्ये बाहेर पडतील आणि IRCTCचा शेअरचा आज शेवटचा दिवस असेल FNOमध्ये असण्याचा. उद्यापासून हा शेअर FNOमध्ये असणार नाही. म्हणजेच एकंदरीत काय, तर गिफ्ट निफ्टीसुद्धा आज 100 ते 125 पॉईंट मंदीतच आहे. अमेरिकन मार्केटसुद्धा 800 पॉईंट डाव मंदीतच होता. आता काही बातम्या आहेत त्या बघूया. संवर्धना मदरसन त्याने गुजरातमध्ये नवीन लाइटिंग युनिट लॉन्च केलं आहे. त्यामुळे हा शेअर बातम्यांच्या दृष्टीने तेजीत राहू शकतो. वारी एनर्जी या कंपनीच्या आर्मनी ZFI बरोबर 2.5 गिगावॅट इलेक्ट्रोलायझर प्रोजेक्ट उत्तर प्रदेशात एक्सपांड करण्यासाठी करार केला. कॉन्कोर किंवा कंटेनर कॉर्पोरेशन केरळमध्ये कंटेनर फ्रेट स्टेशन डेव्हलप करण्यासाठी विझनीजॅम इंटरनॅशनल सी पोर्ट साठी हा करार करण्यात आला. मोरेपन लॅब ग्लोबल फार्मा कंपनीकडून 825 कोटीची यांना ऑर्डर मिळाली आहे. मोरेपन लॅबला. मोरेपन लॅब परवाच्या दिवशी 8 ते 9% तेजीतच होता. सिल्व्हर टच FSSAI कडून परचेस ऑर्डर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी मॅनेज्ड सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून त्यांना सर्टिफिकेट मिळालं आहे. शृंगार हाऊस ऑफ मंगळसूत्र कांदिवलीला त्यांनी नवीन युनिट चालू केलं आहे. त्यामुळे त्यांची कपॅसिटी आता 2,500 kgवरनं 4,000 kg प्रत्येक वर्षाला होईल. DMart राजस्थान, उत्तर प्रदेश इथे त्यांनी 3 नवीन स्टोअर उघडली आहेत. आता त्यांची स्टोअरची संख्या 452 झाली. NBCC 76 कोटीची ऑर्डर धरणीधर युनिव्हर्सिटी ओरिसा इथून त्यांना मिळाली आहे.
JSW इन्फ्रा जवाहरलाल नेहरू पोर्ट इथं लिक्विड कार्गो बर्थ प्रोजेक्टसाठी राईट्सकडून त्यांना कंप्लीशन सर्टिफिकेट मिळालं आहे. शॅलेट हॉटेल हे हैदराबादमध्ये 632 कोटीची गुंतवणूक करणारे आणि मधापूर इथं 362.55 स्क्वेअर फूट कमर्शियल आणि रिटेल स्पेस असलेलं 330 खोल्यांचं हॉटेल डेव्हलप करण्यासाठी त्यांना मंजुरी मिळाली आहे. पेस डिजिटेक या कंपनीच्या हल्ली सातत्याने बातम्या असतात. यांच्या सबसिडियरीला रिलायन्स इंडस्ट्रीकडून लिथियम आयन बॅटरी पॅक पुरवण्यासाठी 1587 मिलियनची ऑर्डर मिळाली आहे. साइन पोस्ट कलकत्ता म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडून आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग राईट्स त्यांना मिळालेत आणि हे राईट्ससाठी 450 कोटीचे आहेत आणि 10 वर्ष मुदतीचे आहेत. वारी एनर्जी 500 मेगावॅट सोलर मॉड्यूल्ससाठी त्यांना ऑर्डर मिळाली आहे. HFCL यांना इंडियन IIT दिल्ली यांनी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशननी फंडिंग केलेल्या एका रिसर्च प्रोजेक्टच्या कन्सॉर्शियमला हे लोक जॉईन झाले. याच्यामध्ये हॉलो कोअर फायबर टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे. पटेल इंजिनिअरिंगच्या जॉईंट व्हेंचरला महाराष्ट्र कृष्णा व्हॅली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून 133 कोटीचं इरिगेशन प्रोजेक्ट मिळाले. यामध्ये पटेल इंजिनिअरिंगचा हिस्सा 67.96 कोटीचा आहे. म्हणजे अर्धा बरोबर 50-50% हे जॉईंट व्हेंचर आहे. भारती एअरटेल मनीमध्ये 20,000 कोटीची गुंतवणूक करून एअरटेल मनी सुदृढ करणार आहेत. BPCL कोची इथल्या टॅक्स डिपार्टमेंटकडून त्यांना 1,816 कोटीची एक्साईज डिमांड नोटीस मिळाली आहे. लुपिनच्या राणी बी झुमाक आणि रॅनलस्पेक या 2 बायोसिमिलरला युरोपियन कमिशनकडून मंजुरी मिळाली आहे. तर कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे आपण पाहूया. आधी तेजीतले शेअर पाहूया आणि मग मंदीतले. वन मोबिक्विक, टॉरेंट फार्मा, लुपिन, वारी एनर्जी, JSW इन्फ्रा, फेडरल बँक, ज्योती लॅब, ICICI प्रू, ABB, D-मार्ट, मुथूट, भारती एअरटेल, संवर्धना मदरसन, फिनोलेक्स केबल, JSW सिमेंट, कल्पतरू प्रोजेक्ट, अल्केम लॅब, ONGC कारण 71च्या जवळपास क्रूड राहत आहे, एस्कॉट्स, IOC, मॉर्गन स्टॅनलीने 219 टार्गेट दिलं, महिंद्रा अँड महिंद्रा, निप्पॉन लाईफ AMC, शॅलेट हॉटेल, फ्रॅक्टल
ॲनालिसिस. लेन्सकार्टचं सुद्धा टार्गेट ₹575 देण्यात आलं आहे. पेस डिजिटेक, पॉलीकॅब, हॅवेल्स, LG इलेक्ट्रॉनिक्स, SBI लाईफ आणि HDFC लाईफ. तर मंडीमध्ये माझगाव डॉक्स, इन्फोसिस, TCS आणि BPCL. पण आज मंथली एक्सपायरी आहे, त्यामुळे काहीही उलटसुलट होऊ शकतं. व्हॉलॅटिलिटी पुष्कळ राहील आणि मंथली एक्सपायरीच्या ॲडजस्टमेंटमध्ये आपले काही शेअर प्रॉफिटमध्ये बाहेर पडू शकतात. त्यामुळे दुर्लक्ष करू नका. जे जे काही प्रॉफिटमध्ये बाहेर पडेल ते विकत जा आणि कॅशमध्ये थांबा. मग एखाद दिवशी चांगले शेअर जेव्हा ॲक्सिडेंट ऑफ द डे म्हणतो आपण, काहीतरी वाईट बातमीने पडतात, त्यावेळेला आपल्याला ते शेअर थोड्या प्रमाणात घेता येऊ शकतात. बघूया काय होत आहे. नमस्ते.